एल्गार लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। आपण शिरपूर या गावातील गणेश मंडळामध्ये आलेलो आहोत आणि आपले सहकारी मित्र पदाधिकारी आहेत। आपण यांना विचारणार आहोत की यांचा गणेश उत्सव किती वर्षापासून साजरा होत आहे आणि या गणेश उत्सव कशा पद्धतीने हे साजरा करतात, यांना कशा पद्धतीने सहकार्य मिळतोय, त्या संदर्भात आपण या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना विचारणार आहोत की या पद्धतीने कशा पद्धतीने। काय नाव आहे तुमचं? गजानन कोरे। आपण हा गणेश उत्सव कधीपासून साजरा करता? 40 ते 45 वर्ष झाली आहेत। या कशा पद्धतीने साजरे करतात? तुम्हाला सगळ्या लोकांचं म्हणजे गावातलं सहकार्य मिळतो का? हो, सगळ्या लोकांच्या दोन्ही टोल्यां मिळून सहकार्य। आम्ही एकच गणपती मांडत आहोत आणि त्या दुसऱ्या टोल्यावर शारदाचा मांडतात आणि आमच्या टोल्यावर गणपती मांडतात। ह्या ठिकाणी मग कशा पद्धतीने म्हणजे तुम्ही 9 दिवस जे काढता त्यामध्ये कशा पद्धतीने कार्यक्रम घेता? तुम्ही काय काय कार्यक्रमाचं आयोजन करता? जागरण, भजन, पूजन, खेळ वगैरे, सांस्कृतिक कार्यक्रम, डान्स वगैरे राहतात। त्यानंतर तुमचे नाव काय आहे? खेमराज शिवणकर। आपण कशा पद्धतीने म्हणजे पूर्ण्यांचं सहकार्य कशा मिळतो, कशा पद्धतीने लोक तुम्हाला एकत्रित जमतात? जसं आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे ठेवतो, लोकजागृतीचे कार्यक्रम ठेवतो, पूर्ण गावाचे दोन्ही टोले मिळून एकच कार्यक्रम असते आमच्या इकडे, अशा प्रकारचे कार्यक्रम ठेवतो। त्यानंतर तुम्ही कोणत्या समाजातून येता? आम्ही ओबीसी। आपण ओबीसी। तर आपल्याला माहीत असेल की आपण आज गणेश उत्सव साजरा करण्यातच आहात की 2 सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने मराठांना आरक्षण दिलेलं आहे आणि तो आरक्षण कुणबी समाजातून पाहिजे असे मराठ्यांचं म्हणणं आहे आणि येणाऱ्या काळात ते जर कुणबी समाजात आले तर त्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळणार। हे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटते? आम्हाला आमचा ओबीसीचा आरक्षण पूर्णपणे पाहिजे, मराठ्यांचा वेगळा पाहिजे, आमचा ओबीसीचा वेगळा पाहिजे, आमचा पूर्ण आरक्षण पाहिजे आम्हाला। तर आता जे सरकार आणि आता जे सरकारने तो निर्णय दिलेला आहे, तर त्यानंतर जर असं झालं आणि मराठाला आरक्षण भेटलं तर तुम्ही ओबीसी जे युवा आहात गावातले, ग्रामीण भागातले, तुमचे काय मत राहील? तुम्ही काय कराल? नाही, आम्ही सगळे ओबीसी लोक एकत्रित येऊन आम्ही त्यांच्या विरुद्ध विरोध करू, आंदोलन करू। तर ह्या ठिकाणी आपण ऐकून घेतलेलं आहे की ओबीसी समाज म्हणतो आहे की मराठांना आरक्षण जो मिळालेला आहे आणि ते ओबीसी मधून मागत आहेत। तर ओबीसींचं म्हणणं आहे की ओबीसीनाच 75 वर्षात परिपूर्ण आरक्षण मिळालेलं नाही आणि त्यांना आमच्या ओबीसी मधून आरक्षण द्यायचं नाही, अशी भावना आमच्या गणेश मंडळ शिरपूरच्या पदाधिकाऱ्यांची आहे। आपण या ठिकाणी गणेश मंदिरच्या महिला पदाधिकारी सुद्धा आहेत, तर आपण त्यांना विचारणार आहोत की या 9 दिवसामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या सार्वजनिक जो सांस्कृतिक कार्यक्रम कशा पद्धतीने घेता आणि विद्यार्थ्यांना या कार्यक्रमातून कशा पद्धतीने प्रोत्साहन देता? तर म्हणजे गणेश उत्सवामध्ये आपण जे मुलांसाठी कार्यक्रम घेतो, तर त्या कार्यक्रमामध्ये छोटे छोटे मुलं जसं हंडीपोड आहे, चमचा गोडी आहे, जर तसं म्हणजे मुलं केला तर त्यांचा शारीरिक विकास होतो। काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात,